नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण युनिट 4 मधले जे काय तिसरं सेशन आहे याच्यावर, तर त्याचे आपण 40 ऑब्जेक्टिव्ह इथं बघणार आहोत. तर जे विद्यार्थी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही क्वेश्चनचा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वाटत असतील किंवा काही माहिती चांगली वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता आपण लगेच सेशनला सुरू करूया. बघा आता क्वेश्चन नंबर 81 काय सांगितलं आपल्याला, फुल फॉर्म ऑफ द असीम पोर्टल. असीम पोर्टलचा फुल फॉर्म काय आहे? तर आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉई एम्प्लॉयर. काय आहे? मॅनेजमेंट आहे का? तर नाही. मॅप आहे का? तर नाही. मॅट्रिक्स आहे का? ते पण नाही. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे असीमचं मॅपिंग. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजेच का असीमचं फुल फॉर्म काय? आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉई एम्प्लॉयर मॅपिंग. आता असीम पोर्टल इंट्रोड्यूस बाय NSDC. NADC झालं ते. NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. NSDC आहे इथं. NS असं म्हणजे कळेल आपल्याला. NSDC इन 2020 बरोबर आहे. इट युजेस AI टू मॅप द स्किल वर्कर्स विथ जॉब ऑपॉर्च्युनिटी. बरोबर आहे. म्हणजे स्किल वर्कर किती अवेलेबल आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी किती आहे, तर त्याचं मॅपिंग करण्यात येते. म्हणून हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे काय? असीम पोर्टल इंट्रोड्यूस बाय NSDC. NSDC वाचायचं हे. NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इन 2020 ला म्हणजेच करोना काळात ते डेव्हलप केलं होतं. आणि त्याचा उद्देश काय? स्किल वर्करची अवेलेबिलिटी आणि जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीला मॅपिंग करायचं. तर हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही ट्रू आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट उत्तर असणार आहे. फुल फॉर्म ऑफ द NCRF इज नॅशनल आणि रिकामी जागा दिलेली आहे आणि समोर फ्रेमवर्क. मग काय ते नॅशनल काउंट आहे का? नाही. क्रक्स आहे का? नाही. कोर आहे का? नाही. तर काय ते NCRF म्हणजे काय? नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 84. आता बघा, विच कंपोनंट ऑफ द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 स्पेशली फॅसिलिटेट व्हर्टिकल हॉरिझॉन्टल मोबिलिटी बिटवीन व्होकेशनल अँड जनरल एज्युकेशन. पहिलं दिलं NOS आहे का? नाही. म्हणजेच काय? नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड आहे का? नाही. नंतर इथं टॉप रोल मॅपिंग नाही. OJT ऑन द जॉब ट्रेनिंग हे सुद्धा नाही. म्हणून त्याचं करेक्ट उत्तर आहे NCRF. म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 NCRF हा जे क्वेश्चन आहे 84 नंबरचा, आयट्या प्रिन्सिपल गट अ ची फेब्रुवारीमध्ये जे एक्झाम झाली त्यामध्ये हा विचारलेला आहे. म्हणजेच काय? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मॅपिंग जे मोबिलिटी आहे कशाच्या रिलेटेड आहे? तर NCRF च्या रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 85 बघू. बेस्ड ऑन द इंटर मिनिस्टरल कमिटी रिपोर्ट ऑन द युनियन मिनिस्ट्री ऑफ द एज्युकेशन अनवेल म्हणजेच काय ऑफिशियली अनाऊन्स द ड्राफ्ट ऑफ NCRF. कधी NCRF चा ड्राफ्ट अनाऊन्स केला ऑफिशियली? तर त्याचं उत्तर आहे 2023. म्हणून ऑप्शन नंबर 85 चा ऑप्शन नंबर 4 एक ऑप्शन नंबर 85 चा ऑप्शन नंबर हे 3 करेक्ट असणार आहे. इथे 4 नाही. तर 22 मध्ये ते ड्राफ्ट जो आहे तो ड्राफ्ट 22 मधला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर इथं 3 करेक्ट करा. म्हणजे 2022 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 86 बघा आता काय सांगितलं आपल्याला. द रिपोर्ट ऑफ द NCRF जॉईंटली डेव्हलप बाय द हाय लेवल कमिटी कंप्राइजिंग द मेंबर्स ऑफ. कोणकोणते होते? हे सगळे याचेच होते. UGC होतं, AICT होतं, NCVT होतं, NCRT होतं, DOSEL म्हणजेच काय डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लायब्ररी हे होतं. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप म्हणजेच MSD, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन MOE, CBSE होतं, निवास होतं, DGT होतं. म्हणून त्यामुळे हे सगळं ऑप्शन नंबर 4 सगळे जण होते त्याच्यामध्ये. तर ऑप्शन नंबर 4 हे 86 चं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आता बघू 87. 87 चं बघा काय सांगितलं आपल्याला. NCRF ऑफ द इंडिया वॉज फॉर्मली नोटिफाईड बाय द UGC ऑन. कधी केली? तर त्याचा उत्तर आहे 10 एप्रिल 2023. क्वेश्चन नंबर 88. NCRF टू एनेबल द इंटिग्रेशन ऑफ ब्लँक स्पेस दिलं इन्शुअर फ्लेक्सिबिलिटी अँड मोबिलिटी बिटवीन द टू. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये अकॅडमिक आणि व्होकेशनल डोमेन संदर्भात आहे ना ते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आहे उत्तर याचं करेक्ट. एक ऑप्शन क्वेश्चन नंबर 89 बघा. टाइप्स ऑफ द मोबिलिटी इन द NCRF. कोणकोणत्या मोबिलिटी आहेत? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, क्रॉस आहे का? नाही. म्हणून कोणतं उत्तर येणार आहे? एक ऑप्शन नंबर 1 ए आणि बी. इथं 1 आहे, चुकून डी झाला. ऑप्शन नंबर 1
ए आणि बी म्हणजेच कोणकोणतं असते, होरिझॉन्टल असते आणि व्हर्टिकल असते, क्रॉस नसते त्याच्यामध्ये. म्हणून ऑप्शन नंबर एक ए बी हे ट्रू आहे. एक मिनिट, थोडस दिसेल का तुम्हाला व्यवस्थित? हा बघा आता, टाइप्स ऑफ द मोबिलिटी इन एनसीआरएफ, इथं हे ऑप्शन असं एक आहे. आता बघा, होरिझॉन्टल मोबिलिटी आहे का त्याच्यात? हो. व्हर्टिकल आहे का? हो. नंतर क्रॉस मोबिलिटी आहे का? तर नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर एक ए आणि बी हे आहेत, म्हणजे व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल मोबिलिटी आहे एनसीआरएफ मध्ये. क्वेश्चन नंबर 90 बघू. मुव्हिंग अक्रॉस द डिफरंट स्ट्रीम, इंस्ट्रक्शन ऑर डिसिप्लिन ऍट द सेम क्वालिफिकेशन लेवल विदाउट लॉसिंग द अर्न क्रेडिट, त्याला कोणती मोबिलिटी म्हणतात? होरिझॉन्टली, म्हणजेच सेम लेवल, म्हणजे डिग्री टू डिग्री असेल तर सेम लेवल. समजा एखादा विद्यार्थी बीएससी तून बीसीएत गेला किंवा बीए मध्ये गेला, बीकॉम मध्ये गेला, तर त्याला आपण सेम लेवल असं म्हणत असतो. क्वेश्चन नंबर 91. इन एनसीआरएफ, व्हर्टिकल मोबिलिटी फ्रॉम लोअर क्वालिफिकेशन टू द हायर क्वालिफिकेशन लेवल बाय युझिंग, त्याला काय म्हणत असते? व्हर्टिकल मोबिलिटी. म्हणून ऑप्शन नंबर एक हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92 मध्ये काय सांगितलं? एनसीआरएफ इज अ मेटा फ्रेमिंग दॅट कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकलीज, एक मिनिट, दॅट व्हर्टिकलीज, बरं, किती आहेत ते? 3 व्हर्टिकल्स आहेत, किंवा आपण म्हणू त्याला 3. इथं ऑप्शन मध्ये खाली क्वेश्चनच आहे कोणते 3 आहेत ते, त्यामुळे जास्त काही जरी जरी प्रिंट मिस्टेक झाली तरी कन्फ्युज होण्याचं कारण नाही. व्हर्टिकलीज ऑफ एनसीआरएफ 3 आहेत ना, वरच्या ऑप्शन मध्ये पाहिलं, मेटाफ्रेम मध्ये 3 व्हर्टिकलीज असतात. तर त्यातलं पहिलं काय आहे? NSEQF, दुसरं आहे NHEQF आणि NSQF. QF म्हणजे काय? क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, हे आपल्याला माहित आहे. मग NSE म्हणजे काय? नॅशनल स्कूल एज्युकेशन. NHE म्हणजे काय? नॅशनल हायर एज्युकेशन. आणि NS म्हणजे काय? नॅशनल स्कूल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. QF म्हणजे माहित आहे, म्हणजे काय आलं आपलं? स्कूल आलं, हायर एज्युकेशन आलं आणि स्किल, हे तिन्ही व्हर्टिकलीज आपण लक्षात ठेवायचे आहे. याच्यावर क्वेश्चन आला नाही पण येऊ शकतो, म्हणजे 3 आहेत ते. म्हणजे एक कसना स्कूल एज्युकेशन, दुसरं हायर एज्युकेशन आणि स्किल स्किल लाईन च्या संदर्भात. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे ABC. क्वेश्चन नंबर 94 बघू. द पर्पज ऑफ द एनसीआरएफ टू इंटिग्रेट अकॅडमिक, ओके. आता बघा कोणकोणते आहेत? थ्रू द कॉमन क्रेडिट सिस्टीम, हे सगळंच आहे ना. ए आहे अकॅडमिक आहे, व्होकेशनल किंवा स्किल बेस आहे, किंवा एक्सपिरियन्शियल बेस आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 ABC तिन्ही आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 95 मध्ये काय सांगितलं आपल्याला? एनसीआरएफ फोकस ऑन क्रेडिट अकोमुलेशन बरोबर, क्रेडिट ट्रान्सफर बरोबर, लाईफ लॉंग लर्निंग बरोबर. म्हणून ऑप्शन नंबर 3 ABC तिन्ही सेंटेन्स इथं करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 96 बघू आता. एनसीआरएफ फ्रेमवर्क कोणतं फ्रेमवर्क आहे? क्रेडिट बेस्ड फ्रेमवर्क आहे ना, त्याचं फुल फॉर्मच आहे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. म्हणजे काय? क्रेडिट बेस्ड फ्रेमवर्क असणार. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. 97 बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेला आहे. NCRF फोकस ऑन हाऊ मच लर्निंग ऑर क्रेडिट हॅव यू कम्प्लिटेड बरोबर, त्यासाठीच तर NCRF आहे ना. NSQF फोकस ऑन व्हॉट लेवल स्किल ऑर कम्पिटन्सी डू यू हॅव, दॅट इज द क्वालिफिकेशन लेवल बरोबर. दोन्ही पण करेक्ट आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 97 झाला. आता क्वेश्चन नंबर 98. क्वेश्चन नंबर 98 बघा काय आहे आता. बघा आता, NCRF मीन्स गिव्हिंग क्रेडिट व्हॅल्यू टू, कशाला देते? अकॅडमिकला देते का? हो. स्किल बेस किंवा व्होकेशनलला देते का? तर हो. एक्सपिरियन्शियलला देते का? तर हो. तिन्ही याला देते. म्हणून ऑप्शन नंबर 4 ABC तिन्ही स्टेटमेंट किंवा वर्ड हे करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 99. हॅज अनाउन्स द इम्प्लिमेंटेशन ऑफ NCRF ॲज पार्ट ऑफ NEP 2020, कोण अनाऊन्स केलं NCRFचं? तर क्वेश्चन नंबर बघा 99चं उत्तर आहे 3, UGC ने केलेलं आहे ते अनाऊन्स. नंतर क्वेश्चन नंबर 100. इन NCRF नॅशनल लर्निंग अवर्स इज ए इयर, एका वर्षात नॅशनल अवर्स लर्निंग अवर्स किती आहेत? 1200 आहेत त्याच्यामध्ये, ते लक्षात घ्यायचं आहे. नंतर 1200 100 झालं तर 1200 अवर्स झालं. बरं, ठीक आहे. थोडस इथे कट करा, हे जरासं चुकीचं परिणाम झालं डबल डबल. म्हणजे किती? 1200 अवर्स आहे, म्हणून ते व्यवस्थित आहे 100.
100 मध्ये काय सांगितलं, इन द NCRF नॅशनल लर्निंग अवर्स इन अ इयर 1200 अवर्स आहेत ते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 100चं. नंतर 101चं बघा काय सांगितलं आपल्याला, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. NCRF मेन्शन 40 क्रेडिट पर इयर, बरोबर 40 सांगितले वर्षाला त्यांनी. एंटायर स्कूलिंग पिरियड 160 क्रेडिट, म्हणजे बरोबर शाळेचा जे पूर्ण आहे ते 160 क्रेडिट मध्ये बसवलं. 3 इयर बॅचलर डिग्री असेल तर 120 क्रेडिट. आता जर 4 इयर्स असेल तर म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे 4 वर्षाचे आहे ना, तर तिथे किती असतील, 160 क्रेडिट. PhD साठी 360 क्रेडिट. म्हणून ऑप्शन नंबर किती आहे, 2 उत्तर बरोबर आहे, सगळे चारही ABCD करेक्ट आहे. नंतर NCRF प्रपोज द लेवल किती लेवल आहे, 1 ते 8. नंतर NSQF मध्ये अलीकडच्या काळात किती आहे, 1 ते 8. जेव्हा NSQF आलं होते तेव्हा 1 ते 10 लेवल होत्या, तिथं सुद्धा आता 1 ते 8च लेवल आहे. नंतर 103, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NCF. आता बघा ते NCRF होतं, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. हे कोणतं आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. बघा तिथं NCRF, दोन शब्द वेगळे आहे. NCRF म्हणजे काय, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. इथं कोणता शब्द आला, NCF म्हणजेच काय, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. NCRF म्हटलं तर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. एक्झाम मध्ये बघायचं NCF शब्द आहे का NCRF आहे, तर त्याचं करेक्ट फुल फॉर्म काय, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन बघू आता 104. NCF 104चं बघा आता, 104 च काय, NCF इज अ गाईडलाईन डेव्हलप बाय, कोण डेव्हलप केलेलं आहे, ते NCERT ने डेव्हलप, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे NCERT ने डेव्हलप केलेलं आहे. नंतर NCF इस्टॅब्लिश इन द इयर, कोणकोणत्या वेळेस NCF आले, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क पहिले 75चा होता, 88, 2000, 2005. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. हे वर्ष लक्षात ठेवायचे आहे. NCF फर्स्ट टाइम इंट्रोड्युसिंग 1975 ला इंट्रोड्यूस करण्यात आलं. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. 107 नंबरचा बघू, ऍज पर द NEP 2020 नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर सेकंडरी एज्युकेशन स्टार्टेड इन. आता बघा 107चं किती उत्तर असणार आहे, 107चं 4 2023 ला आहे. नंतर कंपोनंट ऑफ द NCF 2005, हे जो क्वेश्चन आहे हे ITI प्रिन्सिपल गट जे फेब्रुवारी 2026 ला झाली, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. तर कंपोनंट कोणकोणते आहे, शिफ्ट लर्निंग फ्रॉम रोट मेथड, बरोबर हा सुद्धा कंपोनंट आहे. कनेक्टिंग नॉलेज टू द रिअल लाईफ आउटसाइड द स्कूल, हे सुद्धा बरोबर आहे. इंटिग्रेट एक्झामिनेशन इन टू द क्लासरूम लर्निंग अँड मेक इट मोर फ्लेक्झिबल, हे सुद्धा बरोबर आहे. इनरिच द करिक्युलम सो दॅट इट गिव्स द बियॉन्ड टेक्स्ट बुक, हे सुद्धा बरोबर आहे. नर्चर अँड ओव्हर रायडिंग म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटी इन्फॉर्म बाय केअरिंग कॉन्सर्व विदिन डेमोक्रेटिक पॉलिसी ऑफ द कंट्री, बरोबर आहे. म्हणजे सगळंच बरोबर आहे. किती, ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. 101 बघू आता, NCF फोकस ऑन लर्निंग विदाउट बर्डन, बरोबर. टू डेव्हलप द चाइल्ड सेंटर्ड अप्रोच, इनकल्कल फिलिंग ऑफ वननेस, डेमोक्रेटी अँड युनिटी, हे सगळे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. 110 मध्ये काय सांगितलं बघा, हॅज डिस्क्राईब, रिकामी जागा दिलेली, हॅज डिस्क्राईब ॲज द इलिजिव्ह ट्रायंगल फॉर द इंडियन एज्युकेशन. तो ट्रायंगल कोणता आहे, इक्वॅलिटी, क्वालिटी अँड क्वांटिटी. ते कोण म्हटलेलं आहे, JP नाईक यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 111 बघा, NCF had the recommendation that environmental study be taught as an integrated course for the entire प्रायमरी स्टेज. त्याच्या कोणत्या NCF मध्ये सांगितलं, आपण NCF 4 बघितले ना, 75, 88, 2000 आणि 2005. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 एक करेक्ट आहे, एन्व्हायरमेंट संबंधी बोलते NCF 2000. आता बघा 111 झाला, तर आता 112 बघू आपण. NCF had a given, रिकामी जागा दिली, NCF had a given the importance to the health and physical education. ते कशामध्ये 2005च्या याच्यामध्ये दिलं. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलं, NCF डील्स विथ द व्हॉट अँड हाऊ स्टुडंट लर्न, बरोबर. नंतर काय सांगितलेलं आहे, NCRF डील्स विथ क्रेडिट अर्न अँड ट्रान्सफर, बरोबर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. 114 नंबरचा क्वेश्चन बघा आता. 114 मध्ये काय सांगितलं आपल्याला बघा, ऍज पर द NEP 2020
NCFS विल बी डेव्हलप. किती चार आहेत ना ते, म्हणून ऑप्शन नंबर 4. आता कोणते चार आहे खाली सांगितले आपण. ॲज पर द NEP 4 NCFR. पहिला काय, NC फॉर ECC म्हणजेच काय, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, बरोबर. नंतर NCF फॉर AC सेकंडरी एज्युकेशन, हे सुद्धा बरोबर. NCF फॉर टीचर एज्युकेशन, हे सुद्धा बरोबर. NCF फॉर अडल्ट एज्युकेशन, हे सुद्धा बरोबर. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 116 काय मध्ये, ॲज पर द NEP 2020 NCF फॉर फाउंडेशनल स्टेज लॉन्च इन 2022, बरोबर. फाउंडेशनल साठी 2022. फाउंडेशनल म्हणजे काय, कोणती स्टेज, तर प्री प्रायमरी आणि पहिला दुसरा वर्ग, त्याला आपण फाउंडेशनल स्टेज म्हटलेला आहे. नंतर ॲज पर द NEP 2020 NCF फॉर द स्कूल एज्युकेशन इंट्रोड्यूस इन 2023, म्हणजे 22 आणि 23 हे दोन्ही वर्ष महत्वाचे आहे. ते दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 117, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NRF इन द NEP 2020 नॅशनल रिसर्च, काय आहे ते, फंड आहे का, नाही. फाउंडेशनल आहे का, फंडामेंटल आहे का, नाही. फाउंडेशन आहे का, तर हो बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. फोरम नाही ते. आता बघा परीक्षेमध्ये नॅशनल रिसर्च फंडामेंटल असू डोक्यात येऊ शकते, ते फंडामेंटल नाही, फाउंडेशन आहे. म्हणून ऑप्शन नंबर 117चं ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. बघायचं इथं परीक्षेत फाउंडेशनल वर टिक करून म्हणजे फंडामेंटल वर टिक करून देते माणूस गडबडीत. फाउंडेशन आहे ते शब्द, त्याच्यामुळे लक्षात देणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 118, NRF म्हणजेच काय, नॅशनल रिसर्च फाउंडेशन बिल इंट्रोड्यूस इन 2023 ला इंट्रोड्यूस झालेला आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. 119 बघू आता काय म्हणते की, ARNF म्हणजे काय, अवसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ऍक्ट कधी झाला, तर ते 2023चा आहे. ते ऑप्शन नंबर 4 इथे सुद्धा करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 120 म्हणजे काय, शेवटचा क्वेश्चन, ARNF ऍक्ट 2023 रिपीटेड नाही, ते रिपील्ड आहे. म्हणजे त्यांनी कोणता ऍक्ट रिपील केला, रिपील म्हणजे काय, कॅन्सल करणे, हे चुकून माझं आलं ते. रिपील्ड द सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड ऍक्ट म्हणजे काय, सर्ब ऍक्ट कोणता ऍक्ट रिपील केला, 2008. म्हणजे काय, ARNF ऍक्ट 2023चा आल्यानंतर सर्ब ऍक्ट म्हणजेच काय, सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड ऍक्ट 2008 हा रिपील झालेला आहे, म्हणजे काय, रद्द झालेला आहे. तर होप करतो फास्टमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. काही जर महत्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.